नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आई वृद्धाश्रममध्ये आलेलो आहे. तर इथं मी पहिलं सगळ्यांची माहिती घेतली की कोण आजी कुठून आलेले आहेत, त्यांची परिस्थिती कशी आहे, म्हणजे अ, काय परिस्थितीमधून त्यांनी इथं या ठिकाणी आलेले आहेत. सगळी माहिती घेतल्यानंतर आम्ही पूर्ण एक व्हिडिओ बनवलेला आहे. या आई वृद्धाश्रमाला खूप गरज आहे तुमच्या मदतीची, तुमच्या प्रेमाची. तर तुम्ही नक्की या वृद्धाश्रमाला जाऊन भेट द्या. कारण प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये इथं एक तुम्हाला दुःख दिसेल, पण त्यामागं एक सुख पण आहे जे संजय भोसले सर त्यांना देत आहेत. सध्या एक मुलगा म्हणून त्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. काही वेळेला असं पण होतं, एखादी आजी जर समजा मयत झाली तर लाकडांसाठी किंवा कशासाठी 9-9 तास प्रेत इथंच एका ठिकाणी पडून राहतं. तरी पण म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे. एखादा आश्रम चालवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे फ्रेंड्स. तर तुम्ही नक्की या आश्रमाला मदत करा. तुमची ₹1 मदतसुद्धा खूप लाख मोलाची ठरून जाईल. या एखाद्या आईच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतील. तर तुम्ही नक्की मदत करा. या वृद्धाश्रमाला सरकारी अनुदान नाही आहे. ह्यांनी ज्या मदती येतील त्यातूनच यांचा उदरनिर्वाह चालू असतो. हा व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांपर्यंत नक्की पोहोचावा. नमस्कार मंडळी. आज आम्ही एका अशा ठिकाणी आलो आहे, जिथं आल्यानंतर कळालं की आयुष्य काय आहे आणि कसं जगलं पाहिजे आणि कसं ह्यांनी ह्या लोकांना सांभाळत आहेत. खरंच मी जेव्हा यांची स्टोरी पूर्ण ऐकली, गेले 9 ते 10 वर्ष झालं आम्ही एका ठिकाणी आलो आहे. आई वृद्धाश्रम असं नाव आहे त्या वृद्धाश्रमाचं आणि ते नीम शिरगाव या ठिकाणी आहे. आणि हे जे सर आहेत, हे सर ते चालवत आहेत गेले 9 ते 10 वर्ष झालं. आणि खरंच तुमच्या कार्याला सलाम. कारण आज म्हणजे ज्यांनी ज्यांना जन्म दिलाय ती लोकं सांभाळत नाही आहेत. जी मुलं मुलीसुद्धा सांभाळत नाही आहेत. अशा आयांना तुम्ही इथं घेऊन सांभाळताय. एवढ्या आयांचा आशीर्वाद तुमच्या मागं आहे. खरंच देव करो तुम्हाला असंच अजून पुढं खूप तुम्हाला लोकांना सांभाळायचं आहे. तुम्हाला ताकद देऊ, तुम्हाला चांगलं आरोग्य देऊ. आणि ह्या आजी आहेत, ह्या गेल्या 9 ते 10 वर्ष झालं त्यांच्याकडे आहेत. तर सर तुम्ही काय बोलाल? नमस्कार, माझं नाव संजय भोसले. आई वृद्धाश्रमाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. आपल्या वृद्धाश्रमाला जवळजवळ 9 वर्ष झाली आणि हीच संकल्पना माझ्या ध्यानीमनीसुद्धा नव्हती की कधी काळी मी वृद्धाश्रम चालू करीन. परंतु एक सुभद्रा नावाची एक आजी होती, तिला 3 मुलं आणि नातवांची मिळून असे सांगलीत 9 बंगले आहेत. आजी कोट्याधीश. कारण मुलांनी काय केलं, तुला सांभाळतो म्हणून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि नंतर त्या मुलांच्यात भांडणं लागली की आईला कोणी सांभाळायचं. या भांडणात तिने आईलाच घरातून बाहेर काढला. मग त्याही रस्त्यावर कुठे भीक मागत होती, स्टँडवर झोपायची, रेल्वे स्टेशनवर झोपायची. मग त्याची एक दिवस असंच माझं काम होतं आणि पावसाळे दिवस होते आणि मी सांगलीला चाललेलो आणि जाताना ती आजी एका टपरीजवळ बसून रडत होती. म्हणजे पहिला पोलीस स्टेशनला गेली होती की मुलांच्यावर मला दावा दाखल करायचा आहे आणि माझ्या पोटापाण्यास तरी मुलांनी सोय केली पाहिजे, कारण माझी सगळीच प्रॉपर्टी गेली. मग त्यावेळी पोलिसांनी म्हटलं की हा आमचं काम नाही, मी कोर्टात जावा. मग ते रडत येऊन बाहेर असं बसलेली एका टपरीजवळ. मी आणि माझे मित्र चाललेलो. मग पाऊस येताना मी पण त्या टपरीजवळ जाऊन थांबलो. मग ती आजी रडताना आजीला विचारलं, आजी काय झालं, का रडताय? तर आजीने सांगितलं की असं असं झालं आणि मुलांनी माझी सगळीच प्रॉपर्टी घेतली आणि मला कोर्टात दावा दाखल करायचा आहे. मग ते आजीला सांगितलं, आता कोर्टात दावा दाखल करायचं म्हटलं की पैसे लागणार, वकील लागणार, अनेक वर्ष कोर्टात केस चालणार, निकाल आपल्या बाजूला लागेल याची शाश्वती नाही. मग त्याला सांगितलं मला पण आईवडील नाहीत आणि तुला आयुष्यभर मी त्याला सांभाळायला तयार आहे. मग ती म्हटली, आजी म्हटली ठीक आहे चल. मग ठीक आहे म्हटलं, मी पण त्याला धाडसानं मी आणलो. मला काय वाटलं, मी सहज तिला बोलायला गेलो, आपण बोलते की चल की मी तुला सांभाळतो. आणि मला असं वाटलं ती काय येणार नाही, तर त्या आजीनं माझ्यासंग यायला तयारी दाखवली. मग त्या आजीला मी घेऊन आलो आणि जयसिंगपुरात जवळजवळ माझ्या घरात ती 8 ते 9 महिने आम्ही त्याला सांभाळत होतो. अतिशय प्रेमळ होती, मला मुलगा मानायची, माझ्या मिसेसला सून, माझ्या मुलांना नातवंड वगैरे मानायची आणि ते आमच्या घरात म्हणजे आमच्या घरच्या सदस्याप्रमाणे ती मिसळून गेली. मग सगळी मित्रमंडळी म्हटलीत की आपली आपली संस्था आहे, तर संस्थेच्या वतीनं आपण वृद्धाश्रम चालू करू, जेणेकरून समाजामध्ये अशी अनाथ निराधार लोक आहेत त्यांना एक हक्काचं घर देता येईल. आता वृद्धाश्रम चालू करायची म्हणजे चष्टी बाब नाही. मग आम्ही काय केलं, प्रत्येक दवाखान्यात एक जुना कॉट बघून आणला, जुन्या गाद्या आणल्या, जुने बेडशीट आणले. माय स्कूल आणि चाटे कोचिंग क्लासेसचे विद्यार्थ्यांना आम्हाला जुने कपडे गोळा करून दिलेत. मग आगरच्या भागामध्ये आम्ही एक हॉल बघितला. मग तिथं एक त्याला 8,000 भाडं ठरलं. मग आम्हाला नर्सा ठेवायच्या होत्या. मग 8-8 तासाला आम्ही विचारलं तर 8-8 तासाला 8,000 रुपये नर्सा मागत होत्या. मग 2 शिफ्टमध्ये जर नर्स ठेवायची म्हटलं तर 16,000 रुपये आणि घर भाडं 8,000 म्हणजे 24,000 रुपये देणार कशाला. मग शेवटी आम्ही विचार केला की सगळ्याच गोष्टी आपण समाजाकडे मागू शकत नाही. मग मी माझ्या घरातलं सगळं साहित्य वृद्धाश्रमाला दान दिलं आहे आणि स्वतः फॅमिलीसह राहून आता 9 वर्ष झाली मी त्यांचं संडास लघवी काढण्यापासून ती केदारी करण्याची सगळी सेवा मी आणि माझी फॅमिली करते. एवढी सेवा करणं म्हणजे
खरंच एक धाडसाचं काम आहे, कारण त्याला मनसुद्धा लागतं चांगलं. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. आज शेजारी जरी असला, तर शेजाऱ्यांना असं वाटतं की ह्यांचं चांगलं होऊ नये, ह्यांचं असंच व्हावं, तसंच व्हावं. पण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघता, ह्या सरांनी इतकं छान ह्यांना सांभाळलेलं आहे. अगदी सगळ्याच गोष्टी त्यांच्या फॅमिली आहे, त्यांची पूर्ण फॅमिली आहे, की त्यांनी पूर्ण फॅमिलीसोबत त्यांची सेवा करतात. हे एकटेच नाही आहेत, त्यांच्या मागे त्यांचं पूर्ण फॅमिलीसुद्धा आहे. या आजींना किती वर्ष झाली? आजी तुम्हाला किती? 6-7 वर्ष झाली की. होय. 6-7 वर्ष झाली. तुम्ही 6-7 वर्षापूर्वी इथं आलेला. होय, आम्हाला साहेब घेऊन आलं जयसिंगपुरातनं. होय ना? होय. तुम्ही जयसिंगपुरातले आहे? हां, जयसिंगपुरा म्हणजे माझं सैनिक टाकली सासर, कोल्हापूर माहेर. खरं जयसिंगपुरात पाहुणे आहेत, तिथनं साहेब घेऊन आले आम्हाला. बरं, ठीक आहे. खरं तर ह्या वयाच्या मानानं त्यांना धुण्या भांड्याचं काम जमत नाही. मग ते सगळ्या नातेवाईकडे जाऊन आले की कोणीतरी मला सांभाळा म्हणून. कारण तो सगळ्यांना सांगितलं की बाबा आम्ही काय तुला सांभाळू शकत नाही. मग तिने विचार केला की माझे हातपाय चालतात, मी आता इतकं म्हणजे हे आहे तरीसुद्धा मला कोण सांभाळायला तयार नाही. उद्या माझं जर हातपाय जर थकले तर मी कसं करणार, म्हणून तिने आत्महत्येचा निर्णय घेतला. आणि जयसिंगपूर नगरपालिकेच्या बोळात बसून त्या असं विषाची बाटली घेऊन ती आत्महत्या करणार होत्या. काही लोकांनी बघून तिने ती विषाची बाटली काढून घेतली आणि माझ्याकडे आणून सोडलं. ओके. ह्या ज्या आहेत ह्या पुण्याच्या आहेत, यांना पण कसं मुले आहेत, मुलं नाहीत. कारण आता मुली पण नोकरी वगैरे असल्यावर त्यांना काही सांभाळू शकत नाहीत. मग त्या लोकांनी आपल्याकडे आणून टाकले. ह्या आहेत ह्या पण आजी पुण्याच्याच आहेत. यांना पण मुलगा नाही, काय नाही, एक मुलगी आहे, तिचं पण लग्न झालं आहे. त्या पण म्हणजे एक अतिशय कंडिशन त्यांची पण ही आहे. मग त्यांनी पण विनंती करून आपल्याकडे आणून इथं सोडले. ह्या ज्या आहेत उमळवाडच्या आहेत, त्यांना पण कसं मुलगा आहे, सून आहे, करत कोण सांभाळायला तयार नाहीत. त्याच्यामुळं त्या लोकांनी हे केलं. आता त्या दवाखान्यामध्ये होत्या, तिथे त्यांना सांभाळायला सगळ्यांनी नकार दिला. मग शेवटी आवाहन करून त्यांची शेवट मरेपर्यंत सगळी जबाबदारी म्हणजे आम्ही स्वीकारली. दवाखान्यात ते ॲडमिट असताना त्यांना म्हणजे अटॅक आला होता. त्यावेळी मुलगाने आणि मुलगीनं त्यांना सांभाळायचा नकार दिला त्यांनी आणि दवाखान्यात सोडून ती गेले तिथे. शेवटी आम्ही त्यांची कायमस्वरूपी त्यांची आम्ही जबाबदारी स्वीकारली. ह्या जे आहेत कोल्हापूरच्या, यांना कोणच नाहीत, मुलं पण नाहीत, मुली पण नाहीत, नातेवाईक वगैरे कोणच नाहीत. मग त्या त्यांचे एक लांबचे नातेवाईक आहेत, त्यांनी आपल्याकडे आणून आपल्याकडे हे केलं. हे आजी जयसिंगपूरच्याच आहेत. ह्या जर मनोरुग्ण आहेत, मुलगीचं लग्न झालं आहे, मुलगा नातेवाईकडे असतोय आणि यांना सांभाळायला कोणच नाही. मग तिथल्या ते चांतारा मस्जिदमधल्या सगळ्या मुस्लिम समाजाच्या लोकांनी इथं आमच्याकडे आणून सोडले. जवळ आता 5-6 वर्ष झाली त्यांना इथे. आणि यांना मुस्लिम म्हणजे समाजाच्या लोकांनी किती दिवस सांभाळलं होतं? ह्यांना सांभाळलेलं का? समाजाच्या लोकांनी आपल्याकडे आणून सोडलेलं. ओके. यांना. आणि ह्या सुरेखा जोतकर आजी आहेत. ओके. यांना लहानपणीच पोलिओ झाला. पोलिओ झाला, त्यांना लग्न झालं, खरं मूल बाळ होत नाही म्हणताना नवऱ्यानं सोडून दिली आणि दुसरं लग्न केलं. मग त्यावेळी एका मुस्लिम कुटुंबानं त्यांचा 40 वर्ष सांभाळ केला. बापरे, 40 वर्ष एका ह्या लिंगायत समाजाच्या. या लिंगायत समाजाच्या आहेत. तरी ह्या आजी एका लिंगायत समाजाच्या आहेत, पण एका मुस्लिम कुटुंबाने यांचा 40 वर्ष सांभाळ केला. आज जगात बघायला लागलोय आपण की लोक जातीवादावरनं ह्या गोष्टी सगळ्या उकलल्या चाललेल्या आहेत. पण कुठंतरी माणुसकी त्यांच्यामध्ये शिल्लक असेल म्हणून त्यांनी 40 वर्ष यांचा सांभाळ केलाय. जोक, इट्स नॉट अ जोक. आजी, तुमचा 40 वर्ष सांभाळ केला त्यांनी? होय, चांगलं. 40 वर्ष त्यांचा सांभाळ केला. आणि असंही नाहीत की त्या खूप म्हणजे चांगल्या आहेत. त्यांना पोलिओ झालेला आहे, अशा अवस्थेमध्ये त्यांना सांभाळले. खरंच ते कोण कुटुंब असेल त्यांच्यापर्यंत जर आमचा व्हिडिओ गेला तर तुम्हाला मी त्यांची नात म्हणून मी तुम्हाला थँक्यू म्हणते. या जे आहेत गोऱ्याजी म्हणून आम्ही त्यांना म्हणतोय, त्यांना मालवाजी हिंदोळे, मालुदा हिंदोळे त्यांचं नाव आहे. कारण आम्ही सगळे त्यांना गोऱ्याजी म्हणून ते म्हणजे त्यांना आम्ही म्हणतोय. इकडे जरा असं हे करा. हां, हे आजींची मिस्टर मयत आहेत. 2 मुलं होती त्यांना, 22 आणि 25 वर्षाची. खरं एका महिन्याच्या अंतराने दोन्ही मुलं मयत झालीत. त्यांना पेन्शन त्यांची 1800 रुपये आणि घर भाडं 2000 रुपये. मग पेन्शन पण अनेक वर्षापासून त्यांची पेन्शन बंद होती. मग ते घर भाडं द्यायचं का पोटाला काय, इतकी कंडिशन त्यांची बेकार होती. समाजातले लोक, गल्लीतले लोक वगैरे जेवण द्यायचे तर किती देणार. शेवटी ते गल्लीतल्या लोकांनी आमच्याकडे आणून सोडले त्यांना. आपण पूर्ण स्टोरी पण ऐकूया की ह्यांचा 9 वर्षापूर्वी जेव्हा ह्यांनी हे चालू केलं तेव्हापासूनचा सगळा यांचा प्रवास आपण ऐकूया. त्यांच्या फॅमिलीसोबत सुद्धा आपण बोलणार आहे. चला. राम राम मंडळी, मी तुमच्या सर्वांची लाडकी रील स्टार नटखट अंजू. आणि आई पण समोर आहे, व्हिडिओ घ्यायला लागल्या. तिला इकडे येता येत नाही कारण आज स्टँड नाही आणलं त्यामुळं. तर आज आपण आई वृद्धाश्रममध्ये आलेलो आहोत. आणि या वृद्धाश्रममध्ये येण्याचं एक कारण आहे की इथंपर्यंत
देवाने का आणला असेल मला माहीत नाही, कारण इथं खूप गरजा आहेत. आजकाल आपण समाजामध्ये बघतोय की कित्येक गोष्टींच्या गरजा आपल्या असतात, आपल्याला एवढे पैसे पुरत नाहीत. पण ही जी फॅमिली आहे पूर्ण, एका वृद्ध लोकाची वृद्ध आई असतात त्यांच्या सेवा करतात. म्हणजे जे वृद्ध आहेत त्यांचे ते सेवा करतात. पण ते वृद्ध असताना त्यांना किती गोष्टींना म्हणजे सपोर्ट हवा आहे आपला, किंवा त्यांना किती त्रास होत असेल, कुठल्या गोष्टींना त्यांनी सामोरे जात असतील, किंवा ह्या सरांनी अजून कुठल्या गोष्टींना तोंड दिलं असेल, त्यांना काय हवं आहे काय नको आहे हे सुद्धा त्यांनी बघतात. पूर्ण त्यांचं म्हणजे वॉशरूम केलेलं हे ते सगळं ते स्वतःच्या हातांनी या करतात. खरंच मी आज इथे येण्याचं कारण हेच होतं. सर म्हणलं मला तुमची मुलाखत घ्यायचीच आहे. तर आज आपण पूर्ण त्यांचा प्रवास, म्हणजे वृद्धाश्रम काढण्यामागचं कारण, किंवा आज मला बोलायला म्हणजे माझं मन एवढं भरून आले की मला बोलायला शब्द फुटत नाहीत. नाही तर तुम्हाला माहिती आहे मी किती बडबड करत असते. तर आज आपण त्यांच्याकडनं त्यांची जी परिस्थिती होती 9 वर्षापूर्वी आणि तिथून त्यांचं स्टार्टअप झालं हे वृद्धाश्रमाचं, तर ते आपण त्यांच्याकडून ऐकूयात. सर. नमस्कार. माझं नाव संजय भोसले. आपल्या वृद्धाश्रमाला 9 वर्ष झाली. मी माझ्या घरातलं सगळं साहित्य वृद्धाश्रमात दान दिलं आहे आणि स्वतः फॅमिलीसह राहून 9 वर्ष झाले मी या वृद्धांची सेवा करतो आहे. म्हणजे अगदी संडास लघवी काढण्यापासून ते केदारी करण्या म्हणजे सगळी सेवा मी आणि माझी फॅमिली करतो आहे. आज सगळ्यात मोठं योगदान माझ्या मिसेस आहे. म्हणजे 2 मिसेस आहेत, हेमा आणि निलिमा. या सगळी सेवा म्हणजे संडास लघवी काढण्यापासून त्यांना अंघोळ घालणे, जेवण करणे, ही सगळी सेवा ते दोघे करत असतात. माझी मुलंसुद्धा त्यांच्या त्या सगळ्या सेवेत मदत करतात. ही कल्पना म्हणजे जेणेकरून म्हणजे माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं की कधी काळी मी वृद्धाश्रम चालू करून. त्याला सांगलीतली सुभद्रा शिंदे नावाची एक आजी होती आणि 3 मुलं आणि नातवांची म्हणून सांगलीत 9 बंगले आहेत. आजी कोट्याधीश. खरं मुलांनी सांभाळतो म्हणून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि नंतर त्या मुलांच्यामध्ये वाद झाला की आईला कोण सांभाळायचा, आणि त्या भांडणामध्ये तिने आईलाच घरातनं बाहेर काढला. मग ती आई कुठं तर म्हणजे रस्त्यावर भीक मागत होती, स्टँडवर रेल्वे स्टेशनवर झोपायची, स्टँडवर झोपायची. मग तिला कोणतं सांगितलं की आजी तुम्ही जावा आणि मुलांच्या विरोधात पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्या. मग ती सांगली सिटी पोलीस स्टेशन दारात जाऊन बसली की मुलांच्या विरोधात माझी तक्रार घ्या, कारण मुलांनी माझी सगळीच प्रॉपर्टी घेतली, माझ्या पोटापाण्याची तर तिने व्यवस्था केली पाहिजे म्हणून. मग पोलिसांनी म्हटली हा विषय आमच्याकडे येत नाही आणि तुम्ही जावा आणि कोर्टात दाद मागा. मग ती आजी बाहेरून रडत बसलेली आणि मी आणि माझी मित्र आम्ही सांगलीला चाललेलो. असंच पावसाळी दिवस होते. मग पाऊस येताना आम्ही त्या टपरीजवळ जवळ जाऊन थांबलो आणि आजी तिथं रडत बसलेली. मग त्या आजीला विचारलं आजी काय झालं, म्हटलं काय रडताय तुम्ही. तर ती आजीने सांगितली असं झाले, माझ्या मुलांनी माझी सगळीच प्रॉपर्टी घेतली आणि मला मुलांच्या विरोधात मला दावा दाखल करायचा आहे. मग त्यांना म्हटलं आजी आता दावा दाखल करायचं म्हटलं की आपल्याला पैसे लागणार, वकील लागणार, अनेक वर्ष कोर्टात केस चालणार, निकाल आपल्या बाजूला लागेल याची शाश्वती नाही. आणि मला पण आई-वडिलांनी म्हटलं मी आयुष्यावर तुला आई म्हणून सांभाळायला तयार आहे, तर येतेच काय म्हटलं माझ्यावर. मी सहज तिला बोलायला गेलो. म्हणजे आपण बोलते की चल की बाबा मी तुला सांभाळतो, खरं मला वाटतं ती काय येणार नाही आणि त्या आजीनं माझ्यासंग यायला तिनं होकार दिला. मग ठीक आहे म्हटलं, मग मी पण धाडसाने तिला माझ्या घरी घेऊन आलो. 8 ते 9 महिने मी माझ्या घरात तिला सांभाळत होतो आणि अतिशय प्रेमळ होती. मला मुलगा मानायची, माझ्या मिसेसला सून मानायची, मुलांना नातवंड वगैरे मागायची. आमच्या घरात सुद्धा ती मिसळून गेली. मग माझी संस्था असल्यामुळं सगळे मित्रमंडळी म्हटली की बाबा आपली संस्था आहे, तर संस्थेच्या वतीनं आपण वृद्धाश्रम चालू करू, जेणेकरून समाजामध्ये अशी अनेक अनाथ निराधार लोक आहेत, त्यांना एक हक्काचं घर मिळेल म्हणून. आणि मला पण आईवडील नसल्यामुळे किमान ह्या निमित्तानं त्यांची सेवा करता येऊ म्हणून हा सगळा प्रपंच वृद्धाश्रमाचा उभा केला. मग आता वृद्धाश्रम करायची म्हटली चेष्टा नाही. मग काय केलं, प्रत्येक दवाखान्याला एक कॉट मागून आणला, जुना कॉट मागून आणला, जुन्या गाद्या आणल्या, जुनी बेडशीट आणले. माय स्कूल आणि चाटी कोचिंग क्लासेसचे विद्यार्थ्यांनी आम्हाला जुनी कपडे गोळा करून दिले. आणि आगरमध्ये सिद्धिविनायक मंदिराला आम्ही एक हॉल बघितला. त्या हॉलमध्ये 8,000 रुपये भाडं आणि डिपॉझिट देऊन ते हॉल ताब्यात घेतला. मग सगळ्याच गोष्टी समाजाकडे आपण मागू शकत नाही, कारण ह्याला छोटे एक संसार चालवण्यासारखा प्रकार आहे. मग शेवटी आम्हाला नर्स ठेवायच्या होत्या. मग ते 8-8 तासाला 8,000 रुपये मागायला. मग ते 16,000 रुपये आणि भाडं 8,000, म्हणजे 24,000 रुपये देणार कशानं. म्हणून पुन्हा आम्ही विचार केला. मग मी आणि माझ्या फॅमिलीने बसून विचार केला आपल्याला तर वृद्धाश्रम चालू करायचं आहे. मग आणि स्टाफ ठेवणं तर आपल्याला परवडत नाही. मग त्यावेळी आम्ही आमच्या घरातलं सगळं साहित्य वृद्धाश्रमात दान दिलं आणि त्यावेळी स्वतः फॅमिलीसह राहून आम्ही तिथे त्यांची सेवा करण्याची आम्ही ठरवलं आणि आज 9 वर्ष झाली आम्ही त्यांच्याबरोबरच आहे. सुरुवातीच्या काळात आम्ही भाड्यानं होतो. जयसिंगपूर, आगर, चिपरी, कोण भाड्यानं आम्हाला खोल्या पण द्यायच्या नाहीत. कोण मैत वगैरे झाली कोणती झंझट म्हणून कोण भाड्यानं द्यायला पण बघायचं नाहीत. मग शेवटी कोरोनाच्या काळात आमचं भाडं तटलं. त्यावेळी घर मालकाने आम्हाला घरातनं बाहेर काढलं. रस्त्यावर आम्ही आलो, पुन्हा सगळ्यांच्याकडे हे केलं, मदत वगैरे मागितली. खरं म्हणत त्यावेळी आम्हाला मदत मिळत नव्हती आम्हाला. मग काही ठिकाणी आम्ही एका ओपन पेसवर कागदाचं शेड मारून तिथं आम्ही राहिलो. तिथनं सुद्धा वादळी वाऱ्यानं आमचं शेड उडून गेलं. तिथनं शेड म्हणजे इतक्या संघर्षात आणि संकटाचा सामना करत आम्ही आज 9 वर्षाचा आम्ही टप्पा गाठला. एक वेळा मैत जर झालं तरीसुद्धा त्या मैताच्या लाकडासाठी 8-8, 9-9 तास प्रेत वृद्धाश्रमात पडून राहते. 3,500 रुपयाच्या लाकडासाठी.
मग शेवटी आम्ही व्हॉट्सअपवर नावे आवाहन करतो की आमच्या वृद्धाश्रममध्ये मयत झाले आणि कोणीतरी आम्हाला मदत करा. आणि पहिला जयशंभरात होतं त्यावेळी अन्नदानाची काही कमतरता नसायची, परंतु आता निमशिरगावच्या इथं माळावर मी माझा प्लॉट विकून 3 गुंठे जागा वृद्धाश्रमात दान दिली आणि इथंच काही म्हणजे आम्ही कर्ज काढली, मी आणि माझ्या मिसेसनं, आणि लोकवर्गणीतनं ही आता 2 मजली बिल्डिंग आमची तयार झाली. आता इथं सगळ्या सुविधा दिल्यात. आमचा एवढंच म्हणजे हे आहे की ह्या वृद्ध जे आहेत त्यांना जास्तीत जास्त म्हणजे त्यांचं वृद्धापकाळाचं जीवन सुखासमाधानाने गेलं पाहिजे. आता आपल्याकडे ते सगळे अनाथ निराधार लोक आहेत, मुलं आहेत सांभाळत नाहीत, काही मुलांनी रस्त्यावर टाकून गेल्यात, सोडून गेल्यात, काही मुलं सांभाळायला नकार दिला, अशा सगळ्या लोकांना आम्ही इथं सांभाळतोय. आणि आता कंडिशन म्हणावी तशी आता आमची नाही. आम्हाला मदतीची गरज आहे. अन्नधान्याची सुद्धा आम्हाला कमतरता पडायला पहिला जयशंभरात होतं त्यावेळी अन्नधान्याची काही कमतरता नसायची. मग आता इतकं म्हणजे हालाकीतनं सगळं चालू आहे. अन्नधान्यसुद्धा आम्हाला आता इथं मिळत नाही. आता एक गोष्ट म्हणजे मी बोलते की सर, आजकाल सगळीजणं संसार करायला बघतात, ठीक आहे, पण तुमची एक फॅमिली अशी आहे की सॅल्यूट तुमच्या फॅमिलीला की तुम्ही तुमचा जो संसार होता तो विकून हे वृद्धाश्रम तुम्ही उभं केलं. खरंच हॅट्स ऑफ. कारण असा कोण आजकाल विचार करत नाही. आणि लोकाच्या आईसाठी, बरोबर, पण ती तुम्ही स्वतःची आई म्हणताय. हो. खरंच हे मला खूप आवडले या गोष्टी तुमच्या फॅमिलीमधून मला शिकायला भेटलं. आज माझं इथं आल्यानंतर मन भरून आलेलं की देवा असं काही वेळ आणतोस. पण तुमच्यासारखी जे वृद्धाश्रम लोक चालवत आहेत, खरंच त्यांना सुद्धा थँक्यू. कारण एक आई कुठं रस्त्यावर नाही आहे आज, किंवा एक बाप आज रस्त्यावर कुठं उभारणार नाही किंवा रस्त्यावर भीक मागणार नाही. जिथं जिथं तुम्हाला समजते तिथून तुम्ही त्यांना उचलून आणून इथं एक आनंदाचं जीवन द्यायला बघताय. मी मगाशी बरेच व्हिडिओ वगैरे बघितले, इथं काही आज्या असतात त्या आनंदाने राहतात. म्हणजे असं नाही की त्यांना त्यांच्या घरातली आठवण वगैरे येत नसतील, ह्यांनी ती आठवण येऊ देत नाहीत. कारण ह्यांनी त्यांना सुना असतील, नातवंड म्हणून, ह्यांनी मुलगा म्हणून त्यांच्या एक फॅमिलीसारखं त्यांनी इथं लाईफ त्यांचं सेट केलेलं आहे. तर खरंच मला इथं येऊन खूप बोलायला शब्द नाही आहेत माझ्याकडं आज. माझ्याकडून होईल तेवढी मदत मी ह्यांना बोलले की सर मी तुम्हाला माझ्याकडून होईल तेवढी मदत करेन. अनेक लोकांपर्यंत आता आपली ही रील जाईल, यूट्यूबवरचे व्हिडिओ जातील, तर ती लोक तुमच्यापर्यंत नक्की येतील. कारण आता अन्नधान्याची कमतरता तुम्हाला नक्कीच असणार आहे. खर्च साधा नाही आहे. घरात जर 2 जरी लोक असली तर आज 10,000चा माल तुम्हाला पुरत नाही, किंवा 500 रुपयाची भाजीपालासुद्धा 2 व्यक्तींना पुरत नाही. पण आज हे वृद्धाश्रम चालवत असताना सरांना जवळजवळ 70-80 हजार असेच त्यांचे महिन्याला जातात. मग तो गोळ्या औषधांचा खर्च असू दे, भाजीपाला असू दे, अन्नधान्य असू दे, किंवा अनेक गोष्टी, इतर गोष्टी, त्यांचा कपडे लत्ता असू दे, सगळ्याच गोष्टी. तर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, माझे जे रसिक प्रेक्षक मायबाप तुम्ही मला बघत आहात, आज मी या ठिकाणी आलेली आहे, तर मला या गोष्टीचं तुम्हाला एक कळकळीनं सांगायचं की तुमची मदत या आई वृद्धाश्रमापर्यंत पोहोचू दे. कारण सरकारी पण कुठल्या गोष्टीकडं लक्ष देत नाहीत. कारण सरकारला तर काय, सरकारी काम 12 महिने असंच आहे त्यांचं. पण तुमची मदत छोटी असू दे, मोठी असू दे, तुमची एक मदत, एक मदतीचा हात एका आईपर्यंत पोहोचू दे. या फॅमिलीला त्याची गरज आहे तुमच्या मदतीची. तर मला हे म्हणायचं की तुम्ही त्यांची मदत नक्की करा. मग ते अन्नधान्य असू दे, किंवा गोळ्या औषधांचा खर्च असू दे, कुठल्याही गोष्टींचा असू दे, कपडे लत्ता असू दे, तुम्हाला जे काही यांच्यापर्यंत पोहोचवता येईल ते तुम्ही नक्की यांच्यापर्यंत पोहोच करा. तुम्ही स्वतः इथं येऊ शकता, या वृद्धाश्रमाला तुम्ही भेट देऊ शकता. इथं ज्या मागं बसलेल्या आई तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये, तर त्यांना तुमच्या प्रेमाची गरज आहे. कारण आज निष्ठुर झालेल्या जगामध्ये जे मुलीसुद्धा आईवडिलांना बघत नाही आहेत, हे ऐकल्यानंतर मला एक धक्का बसलेला आहे की मुलीसुद्धा आईला सोडतात का. मुलांचं सोडा, मुलं म्हणतात की लग्न झाल्यानंतर मुलं आपली नसतातच, पण अशी पण काही फॅमिली आहेत की त्यांना मुलीसुद्धा आईला सोडून देऊ शकतात. मला हे ऐकल्यानंतरच असं डोक्याला असं हे व्हायला लागलं की असं करू नका प्लीज. या ह्याच्यातून मला एक तुम्हाला हे पण गोष्ट सांगायची की आई वडील एक अशी गोष्ट आहे की जगामध्ये तुम्हाला परत आई वडील नाही भेटत. आईवडिलांशिवाय आयुष्यच नाही आहे कुठलं. कारण मला बोलायला हे व्हायला. सर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हे वृद्धाश्रम चालवत असताना तुम्हाला सध्या कोणत्या गोष्टीची खूप गरज आहे, किंवा तुम्हाला ह्या म्हणजे आपले रसिक प्रेक्षक बघत आहेत त्यांच्याकडून काय मदतीची अपेक्षा आहे, ते तुम्ही प्लीज त्यांना सांगू शकाल? हो. आता कसं
हे वृद्धाश्रम चालवताना म्हणजे हे काम माझं एकट्याच नाही, याला अनेक लोकांची मदत असली तरी वृद्धाश्रम चालणार आहे. कारण याला कसं मासिक देणगीदार लागणार आहेत, मासिक देणगीदार किंवा संस्थेकडे असा मूळचा फंड पाहिजे की 5 ते 10 लाखाचा. कारण प्रत्येकाची वेळी मदत येईल अशातला भाग नाही. आली तर मदत एकदम येते, नाही तर 4-4, 5-5 महिने येत नाही. मग त्यावेळी ह्या लोकांना सांगून चालत नाही की आज आपल्याकडे नाश्ता नाही, जेवण नाही. त्यावेळी काहीतरी करून आम्हाला त्यांना ते वेळच्या वेळी नाश्ता, चहा, नाश्ता दिला पाहिजे, जेवण दिला पाहिजे, औषधं दवाखाना बघितलं पाहिजे. एक वेळा मी माझ्या दोन्ही मिसेसच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकले, कॅमेऱ्याचे लेन्स विकल्यात, मुलांच्या गळ्यातलं झालं तर पैंजण वगैरे सगळं विकले ह्यांच्यासाठी. कारण ह्या लोकांना सांगून चालत नाही. मग ज्यावेळी जयशंभरात आम्ही होतो त्यावेळी अन्नधान्याची कमतरता नसायची. परंतु आता कसं किमान अन्नधान्य तर मिळायचं. तर ह्या निमसर्गाच्या माळावर इथं अन्नधान्याची सुद्धा आम्हाला इतकी मोठी अडचण निर्माण झाली आहे की प्रत्येक वेळा आलं तरी एक म्हणजे अन्नधान्य येते, नाही तर 4-4, 5-5 महिने येत पण नाही. मग त्यावेळी आम्हाला अन्नधान्याची गरज आहे. किंवा एखादं असं काहीतरी मैत झालं तर त्यांच्यासाठी आम्हाला म्हणजे ते मैताच्या लाकडासाठी त्यावेळीसुद्धा आमची मोठी म्हणजे 8-9 तास प्रेत इथं पडून राहते. बाकीचं आता 5 ते 6 महिने झाले या लोकांना दूध नाही, म्हणजे कोरा चहा आम्हाला द्यायला लागतो आहे. किंवा आमचं जे आता बांधकाम जे आहे एका बाजूचं पूर्ण गेलावं नाही, त्यामुळं पावसाचं पाणी आत येऊन सगळं पावसाचं पाणी आत येते, स्लॅब गळतो आहे. त्यामुळे हे सुद्धा आता पावसाळ्यात आम्हाला एकदम अडचणीचं झाले. म्हणजे आपण जर लोकांची जर मदत केली तर ह्या सगळ्या लोकांना आणखी चांगल्या पद्धतीने आम्हाला सेवा देता येईल. अन्नधान्य पण आहे, दूध आहे. बाकीचे लोक मदत केली तर काय करतात, गहू, ज्वारी, तांदूळ, बाकीचं तेल, मीठ, चटणी आलं, साबण, निरमा, सोडा आला, नंतर गॅस तीन टाकायला लागतात, दूध आलं, औषधं, भाजीपाला, नंतर दवाखाना. यावेळी प्रत्येक वेळा आम्हाला या अडचणीचा सामना करायला लागते. प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला देणगीदाराच्या वाटेकडे डोळे लावून बसायला लागते. एखादी काय अडचण आली की पुन्हा व्हॉट्सअपला आम्ही मेसेज टाकायचा, पुन्हा लोकांच्याकडे मदत घ्यायची. मग एक वेळा मदत येत्या नाही. परंतु हे सगळं आता जे झाले ते लोकांच्या वर्गणीतून सगळं झाले, लोकांनी मदत केली म्हणून वृद्धाश्रम 9 वर्ष झालं चालू आहे. माझ्या एकट्याचं हे काम नाही, माझी ऐपत पण नाही, एवढ्या लोकांना सांभाळायचं माझं ऐपत नाही. आजपर्यंत आपण सर्वांनी मदत केली. इथून पुढं आता अंजुताईने जे सांगितलं त्या पद्धतीने आपण जर मला मदत केली तर आणखीन चांगल्या पद्धतीने मला त्यांचा सांभाळ करता येईल. अनेक लोकांना मला इथं वृद्धाश्रमामध्ये घेता येईल. आज कसं मनाविषयी मदत नसल्यामुळं अनेक लोकांना मला प्रवेश नाकारावा लागतो आहे. कारण त्यावेळी लोकांची जर मदत मिळाली तर आणखीन चांगल्या पद्धतीने आपल्याला हे वृद्धाश्रम चालवता येईल. तर मंडळी, माझी विनंती समजा की ह्या लोकांना तुम्ही प्लीज ह्यांच्यासाठी तुम्ही मदत करा. कारण तुमची एक मदत, एक आई रस्त्यावरनं इथं वृद्धाश्रममध्ये सुखरूप राहील. कारण आता त्यांनी आत्ता बोलल्याप्रमाणे की अनेक लोकांना त्यांनी नकार देत आहेत. कारण कसं होतं आहे, जागाच नसतील तर त्यांनी इथं आणून तरी काय करणार, त्यांचा सांभाळ करू कसं शकणार आहेत. कारण जर मदतच नसेल, कुठलीच मदत नसेल, कुठला त्यांना सपोर्ट नसेल, तर एक समाज म्हणून किंवा एक तुमच्या पण घरात एक आई असेल, बहीण असेल, मावशी असेल, काकी असेल, तर त्यांच्याकडे पण तुम्ही एक चांगल्या ह्यानी बघताच ना. तर तसं तुम्ही इथंसुद्धा ह्या फॅमिलीमध्ये जी वृद्ध आहेत, वृद्ध लोक आहेत, त्यांनासुद्धा तुमची गरज आहे. तर तुम्ही एक समाज म्हणून, एक समाजातला भाग म्हणून, एक फॅमिली म्हणून तुम्ही यांना तुमची मदत यांच्यापर्यंत प्लीज पोहोचवा. आजी, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की इथं ह्या आई वृद्धाश्रममध्ये तुम्हाला सांभाळतात कसं, किंवा तुमचं जेवण, खाणं, पाणं कसं आहे? आम्हाला छान सांभाळतात. घरच्यासारखं आम्हाला इथे वाटतंय. जेवणा खाण्याचा काही प्रश्न उरत नाही. सकाळी चहा नाश्ता असतोय, परत आणि काहीतरी खायला प्यायला असते. दुपारी 12-12:30 जेवण असते. चपाती, भाकरी, भाजी, आमटी, वरण, भात या असतोय. परत 4 वाजता चहा असतोय. चहाबरोबर काहीतरी खायला प्यायला असते. आणि रात्री 8च्या दरम्यान आम्हाला जेवण असते. आणि या आई वृद्धाश्रमामध्ये सगळे सणवार साजरे केले जातात. सगळे सणवार साजरे केले जातात. ज्या त्या सणाप्रमाणे जे ते जेवण करून आमच्यापर्यंत पोच करतात. हे कोण करते सगळं? आमच्या साहेबांच्या दोघी फॅमिली. म्हणजे तुमच्या सुना झाल्या त्या? माझ्या मुली आहेत त्या. मुली आहेत त्या. म्हणजे व्यवस्थित काळजी घेतात त्यांनी? हो, व्यवस्थित सगळ्यांची, माझ्यासकट सगळ्यांची व्यवस्थित त्यांनी काळजी घेतात ना. हो, त्या माझ्या खास मुली आहेत माझ्या. होय ना. हो, माझ्या मुली आहेत. कुटुंब आहे तुमचं ते. रडू नका. तुम्ही आता म्हटलं मुली आहे त्या, मुलगा आहे म्हणून, आणि आता रडायला का? रडू नका. बसा, रडू नका. सगळी जण आहे आम्ही. आणि आमच्याकडे जास्त तुम्हाला एवढी फॅमिली चांगली भेटल्या. मला फॅमिली छान भेटली. मला कशाची आठवण येत नाही. होय ना. माझ्या मुली, मला माझ्या साहेबांनी कशाचीच कमतरता केली नाही. फॅमिली भेटली नाही. मग तुम्ही काय म्हणताल त्यांनासनी? त्यांना मी पूर्ण आशीर्वाद देईन, धन्यवाद देईन. त्यांना भरपूर आयुष्य लाभू दे. त्यांचं कुटुंब, त्यांचं आयुष्य, त्यांचं काय असेल नसेल ते सर्व यशस्वी होऊ दे. त्यांना कोणत्याही कार्यात यश मिळू दे. त्यांना मतीचा हात येऊ दे. लक्ष्मीची वरदास मिळू दे. हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि त्यांना पूर्ण 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 माझ्या आत्म्यासकट मी धन्यवाद देतो. आणि माझ्या मुलांचं जे आयुष्य राहिलं तर शिल्लक,
ते मी माझ्या साहेबांना देऊन टाकतो. आजीची म्हणजे मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे आजीची 2 मुलं होती जी महिन्याच्या गॅपमध्ये दोघं सुद्धा एकदम वारली अचानक. आजीवर केवढं मोठं डोंगर कोसळलं असेल ते तिच्याच मनाला माहीत, आपण बोलून काही व्यक्त होऊ शकत नाही खरंच. पण ह्यांनी पूर्ण आधार देऊन सांभाळून केला आणि एक आनंदाचं क्षण त्यांनी देतात ही पूर्ण फॅमिली. खरंच त्यांचे आभार की दवाखाना, इंजेक्शन, औषध सगळं, खाणं पिणं सगळं काय असेल नसेल ते सगळं व्यवस्थित बघतात ते. होय ना. परवा शिबिर झालं औसाबाई मेडिकलमध्ये, त्यावेळी आम्हाला सगळ्यांना पाठवून दिलं होतं. तिथे सुद्धा त्यांनी फोन करून सगळं व्यवस्थित आमच्या आजी लोकांना बघा, हे करा ते करा म्हणून फोन, गोळ्या औषधे द्या, जेवण खाण करा. मला दिसत नव्हतं, पडल्यासारखं व्हायचं. मग त्यांच्या फॅमिलीने त्यांनी माझी पूर्ण चौकशी केली. चौकशी केल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की ऑपरेशन करायचं. माझं त्या अलका काय त्यांचं आडनाव दवडदे, अलका दवडदे, या दोघींचं ऑपरेशन त्यांनी स्वतःहून केले. आणि आता ऑपरेशन माझं होऊन 1.5 वर्ष झालं. त्यांनी मला ह्या जगात बघायला मिळत नव्हतं ते मला त्यांनी दाखवलं. रडू नका, शांत व्हा. तुम्हाला अशी फॅमिली मिळाली ना आजी की तुम्ही लय नशिबान आहे. स्वतःची पोरं पण एवढं सांभाळत नाहीत आजकाल, पण ही तुम्हाला नशिबानं मिळालेली लोक आहेत. ह्या 2 मुली माझ्या सुख आनंद देतात मला. तुम्ही पण त्यांना मायाप्रेम दिलाय आहे सारखं. होय, द्या म्हणजे दिलं जाईल ना. ठीक. आजी, तुम्हाला या वृद्धाश्रमामध्ये काय काय गोष्टींचा आनंद घ्यायला मिळतोय? किंवा मी ऐकलंय की तुम्ही भजन वगैरे म्हणता. होय, भजन कीर्तन सगळं असतंय आणि बोला बोला. चांगले कार्यक्रम भरपूर असतात आणि त्यामध्ये वेळ जाते. सगळंच चांगलं आहे. हे सर आहेत, ते सर आहेत. मॅडम, आता तुम्ही ते मुलगा आणि सुना मुलगी काय असेल ते म्हणताय ते, होय तर ते तुम्हाला व्यवस्थित काळजी घेतात ना. होय, अगदी व्यवस्थित काळजी घेतात. मला घरची आठवण येतच नाही आणि हे आमचं घर आहे असं वाटतंय. आम्ही आश्रमात आहे असं वाटत नाही, अजिबात वाटत नाही. मग त्यांच्याबद्दल 2 शब्द बोला तुम्ही. त्यांना तुम्ही काय आशीर्वाद द्याल? आशीर्वाद कधी काय कमी पडायला नको त्यासने. इथं देव धर्मशाळा 24 तास आणून देत. हे घर आश्रम नाही, देवाचं मंदिर आहे असं वाटतं. कुठल्या गोष्टीचं कमी पडायला नको असं माझा आशीर्वाद आहे. कधी मी विसरणार नाही. आणि देव परमेश्वर कधी काय कमी पडायला नको कुठल्या गोष्टीनं असं वाटते. लग्न केलं कुंभजमध्ये. लग्न झाल्यानंतर आम्ही सोडचिठ्ठी घेतलो नवरा मारहाण करायला म्हणून. आणि त्यानंतर आर के नगरला आम्हाला वडिलांनी जागा घेऊन तिथं बांधून ठेवलं. त्यानंतर मी काय करायलो, हे असं पोरांचं शाळेचं मेस तेन असलेलं तिथं चपातीला तेन जायला आलो. सर्व्हिसवाल्या बायकांचं स्वयंपाक करायला आलो. आणि असं करत करत मग मी माझं हे मणका आणि पाय सगळं गळलं आणि मला चक्कर आलेलं सारखं. मग माझ्या भावाची पोरं येऊन मला 1 वर्षभर दवाखाना केलं. 2-4 हजार रुपये 2-4 लाख रुपये घातलं. तिथं काय मी बरी झालं नाही. मग आता घरात कोण बघणार? त्यांच्या सुना म्हणाल्या आल्या, आम्हाला काय आत्याला सांभाळायचं होणार नाही, आत्या आल्या तर आम्ही माहेरी जाणार असं म्हणाल्यावर पोरं म्हणाले, आता काय करायचं आत्याबाई? बाई ठेवावं तर तुम्ही एकटं घरात असतं कसं बघायचं? मग आमच्या थोरल्या मामाचा मुलगा इथं बाहुबलीजवळ आहे, त्याला आम्ही फोन केलो आता कोण बघणार म्हणून. मग तो आला आणि सगळं ते घरबीर आम्ही विकून टाकलो आणि मला इथं आणून ठेवलं. इथं तुमची व्यवस्थित काळजी घेतात का? घेतात की, व्यवस्थित बघतात तुम्हाला सगळं? जेवण खाण सगळं औषध पाणी सगळं बघतात. मग मला बीपीचं साखरेचा त्रास आहे, त्यांनी तेवढं गोळ्या आणून देतात. तुम्ही काय बोलताल त्या फॅमिलीसाठी? ह्या फॅमिलीला तुम्ही काय आशीर्वाद काय देणार? आशीर्वाद चांगलेच देणार की, माझा आशीर्वाद चांगलाच आहे हो. त्यांचं ह्यांच्या सगळ्या जगाची मदत त्यांना मिळू दे, चांगलं होऊ दे, ह्याच्यापेक्षा पाशमध्ये राहू दे असं माझं मदत आहे. मदत चौबाजूनं मिळून दे ह्यांना.
तर मंडळी आई वृद्धाश्रम जे आहे तर तिथं या ठिकाणी ज्या आई आहेत त्या अनाथ आणि त्यांच्या मुलांनी त्यांना सोडून रस्त्यावर सोडून गेलेले काही लोक आहेत इथं. तीच लोक फक्त इथं आहेत. म्हणजे असं नाही आहे की घरात फॅमिली आहे आणि फॅमिलीला वेळ मिळत नाही म्हणून त्यांनी इथं आणून काही ठेवलेले लोक आहेत की ते पैसे पुरवतात, असं काहीच नाही आहे. हे जे काही वृद्धाश्रम चालू आहे ते लोकांची थोडीफार जी मदत येते त्याच्यावरती चालू आहे. तर तुमच्या मदतीची या सगळ्या आजी लोकांना खूप गरज आहे. मग ते कपडे लत्ता असू दे किंवा पैशाच्या रूपी मदत असू दे, ही खूप गरजेची आहे. तुमची मदत यांच्यापर्यंत पोहोचावी आणि तुम्ही स्वतः येऊन इथं भेट देऊ शकता. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी या वृद्धाश्रमाचा पत्ता व्यवस्थित सांगेन. मी त्या सरांचा फोन नंबर यावरती टाकेन. तुम्ही त्यांना डायरेक्ट फोन करू शकता आणि तुम्ही येऊन इथं भेटसुद्धा देऊ शकता. बोला आजी, या वृद्धाश्रममध्ये तुमची काळजी व्यवस्थित घेतली जाते? सकाळी चहा परत नाश्ता असतोय, परत 12ला जेवण असते, संध्याकाळी चहा असतोय आणि संध्याकाळी जेवण असते. कपडा लत्ता आम्हाला त्यांचा आशीर्वाद आहे, आमचा आशीर्वाद आहे त्यांना. काय चांगलं आम्हाला ठेवले त्यांनी. आणि तुम्ही मग अशी काय तर म्हणत होता चंदा वगैरे त्यांच्यासाठी म्हणत होता ना? चंदा आहे तुम्ही, सूरज आहे तुम्ही, भोसले साहेब मेरे आहे तुम्ही. म्हणजे एक आई म्हणते लेकराला की भोसले साहेब मेरे आहे तुम्ही. खूप छान, खूप छान. मुलगा आहे तुमचा. एक दिवशी मी असंच इथं फिरत होते आणि तेवढ्यात माझ्या चपला तुटल्या. सर आले म्हणून मी झाकायचा प्रयत्न केला, पण सर आणि वहिनी दोघं होते. मग त्यांनी तिथं मला स्वतःची चप्पल काढून दिली आणि त्या आणि आले ना. मला इथं खूप म्हणजे नाही का, मला ओरडतात पण थोडं चुकतंय ना माझं पण म्हणून ओरडतात. आता चालायचं की नाही सांगते. बघा, जिथं रागवलं जातं ना तिथं प्रेम सुद्धा असते. मग एक आई मुलांना रागवत्या वाईटासाठी रागवत्या काय? मला माहिती आहे पण नाही का, सांभाळून पण घेतात. मग सांभाळून पण घेतात. आता तुम्हाला हा काय प्रॉब्लेम आहे सांगता जरा? म्हणजे पार्किंग सेन्स आहे. पार्किंग सेन्स. ओके. म्हणजे हे कशामुळे तुम्हाला होते? तर आधी इथलं दुखायचं चालू झालं इथं. नंतर 2010 साली हडपसरला एक डॉक्टर आहेत, त्यांनी चक्कर दाखवलं. ओके. डॉक्टर त्यांनी खूप गोळ्या लिहून दिल्या. मग मी थोड्याच आणायचे आणि हे करायचे. आता इथं यांनी सगळ्या गोळ्या पण पूर्ण आणून देतात. हो ना. तुम्हाला हे मगाशी तुम्ही मला म्हणला की तुम्हाला आनंद झाल्यावर आणि दुःख झाल्यावर असं होतंय. मग तुम्हाला आता आनंद झालाय का दुःख झालं? हो, आनंद झालाय खूप. आम्ही आले म्हणून आनंद झालाय. हो, सरांचं कोण पण इथं आलं कौतुक केलं की नाही का मला एक वेगळंच फील होतं. ओके. मला एक गोष्ट लक्षात येते की तुम्ही इंग्लिश एवढ्या व्यवस्थित बोलताय. तुमचं शिक्षण किती झाले? 9वी शिक्षण झाले. ओके. म्हणजे एवढं 9वी शिक्षण होऊन सुद्धा तुम्ही इंग्लिश एवढं व्यवस्थित बोलताय? थोडं. ओके. तुमच्या घरात कोण कोण आहे? कोण नाही. तुम्हाला कोणच नाही आहे? आहेत, मुलगी आहे पण तिच्या घरात. ओके. आम्ही आहे तुम्हाला. अनाथाश्रममधली आई बघितल्यानंतर कळालं की खरंच एवढी दुनिया क्रूर आणि निष्ठुर झालेली आहे का? तर हे अनाथाश्रम असं बाहेरून दिसतं. हे आधीचं पत्र्याचं असल्यामुळं त्यामध्ये जेंट्स लोक राहतात आणि तिकडं त्यांनी आत्ता लोकांच्या मदतीमधून बांधलेलं आहे. आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये जवळजवळ खूप पाणी येतं, गुडघ्या एवढं चिखलामध्ये लोक राहत आहेत सध्याला. नीम शिरगाव या ठिकाणी हे वृद्धाश्रम आहे आणि हे त्यांनी आत्ता लोकांच्या मदतीमधून बांधलेलं आहे. ही आजी मनोरुग्ण आहे जी आता तुम्ही समोर बघितला. ते वृद्धाश्रम अशा पद्धतीचं आहे आतून, पण अजून बाहेरून गिलावा नसल्यामुळं आतमध्ये पाणी झिरपतं थोडं आणि ते पाणी पूर्णपणे नाही का आत ओल आल्यासारखी होते. आश्रममध्ये गेल्यानंतर हे वाचायला खूप सुंदर वाटलं. आश्रममध्ये एक आजी आहे जी पूर्ण वाकलेली आहे पण खूप काम करते. म्हणजे तिथे सुद्धा ती सगळ्यांना मदत करते, बसून राहत नाही. तिला काम करायला आवडतं. डोळ्यात पाणी आलं राव माझ्या. तर खूप वाईट वाटलं मला. मी खूप रडले त्या दिवशी. ही एक आजी आहे. या आजीला काहीच ऐकू येत नाही तरी पण ती माझ्याकडे बघून हसत होती. तिकडं मी गेल्यानंतर, मी आणि माझी आई गेल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद झाला होता. हे जे रूम्स आहेत ते नवरा बायकोसाठी म्हणजे अनाथाश्रम. या आजीला पोलिओ झाला होता.
स्वेटरवाल्या आजीला तर काहीच ऐकू येत नव्हतं, तरीसुद्धा ती खूप आनंदित झाली होती. आम्हाला बघून सगळ्या आज्या आनंदित होत्या. त्या आता जेवायला उठल्या होत्या सगळ्या. त्यांच्या जेवणाची, खाण्यापिण्याची सगळ्याचं टाईम टू टाईम असतं. त्यांना टाईम टू टाईम सगळं जेवण जागेवर दिलं जातं. ही आजी आहे ती खूप मदत करते, म्हणजे सरांना किंवा त्यांच्या मिसेसना जेवण जे काही असेल ते जेवण वाढू लागते त्यांना. बारक्या भावाकडनं बहिणीला म्हणून घे, असं घे. तुम्ही एवढं प्रेम द्या, तेच माझ्यासाठी लय मोठं गिफ्ट आहे. तर तुम्ही एका आईला नक्की मदत करा. रसिक प्रेक्षक मायबाप, माझी विनंती समजा, विनंतीला मान देऊन तुमची जेवढी पण होईल तेवढी मदत या आजी लोकांना करा. एक तुमची आई समजून तुम्ही यांना मदत करू शकता नक्की. आणि यांना जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही नीम शिरगाव या ठिकाणी जाऊन सरांना कॉल करू शकता. नंबर स्क्रीनवर मी दिलेला आहे. त्या स्क्रीनवरती जो नंबर आहे किंवा स्कॅनर आहे त्याला तुम्ही मदत करू शकता. नंबर आहे तो फोन करून तुम्ही त्यांना भेट देऊन येऊ शकता. औषध, गोळ्या, पाणी सगळ्यांचा खर्च खूप असतो आणि तो खर्च त्यांना पेलवला पाहिजे. तर या सगळ्या आज्यांना मदत करणं तुमचं कर्तव्य समजा. जास्त गादी म्हणून रात्र बसून काढते त्याच्या काय करणार भयानक परिस्थिती. मग इथं आता ते झाल्यामुळे आता जरा हे आहे काय अडचण. राम राम मंडळी, मी तुमच्या सर्वांची लाडकी नटखट अंजू आणि माझी आई. आज आम्ही आलो होतो आई वृद्धाश्रम नीम शिरगाव येथे आणि आज मला इथं येऊन खूप असं मनाला एक ओझं वाटायला लागलं की आपण कुठं आहोत आता सध्या. कारण कसं आहे माहिती आहे का, जी आई वडील ज्यांना मुलं रस्त्यावर सोडून जातात अक्षरशः, अशांना ही फॅमिली आश्रय द्यायचं काम करते. म्हणजे आई वडिलांना रस्त्यावर सोडून गेल्यानंतर त्यांच्याकडं परत फिरून नाही बघायचं. किंवा अशा पण फॅमिली आहेत ज्यांनी आई वडिलांना पूर्ण टाकून दिलेलं आहे. मुलीसुद्धा, मुली असो किंवा मुलं असो, त्यांनी आई वडिलांना पूर्णपणे टाकून दिलेल्या अवस्थेमध्ये असताना ही जी फॅमिली आहे तुम्ही बघताय आमच्यासोबत उभी आहे, ती त्यांना एक आनंद, सुख आणि आश्रय द्यायचं काम करते. तर माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती समजा किंवा एक तुम्हाला एक सांगणं आहे माझं मनापासून की प्लीज तुम्ही ह्या फॅमिलीला आणि ह्या आई वृद्धाश्रमला नक्की तुम्ही भेट देऊ शकता किंवा त्यांना मी स्कॅनर टाकते त्यांचा, तुम्ही त्यांना मदत करा. आणि मी सरांचा फोन नंबर स्क्रीनवरती टाकते, तर त्या नंबरला तुम्ही कॉल करून तुम्ही इथे येऊन या आई वृद्धाश्रमला भेटसुद्धा देऊ शकता. आणि सर तुम्हाला काय काय मदत हवी आहे ते तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता. नमस्कार, माझं नाव संजय भोसले. आई वृद्धाश्रमाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. आपल्या आई वृद्धाश्रमाला 9 वर्षे पूर्ण झाली. नमस्कार, मी संजय भोसले. आई वृद्धाश्रमाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. आपल्या वृद्धाश्रमाला 9 वर्षे पूर्ण झालेली आहेत. आमच्या वृद्धाश्रमामध्ये कोणतंही शासकीय अनुदान नाही, मासिक देणी तर नाहीत, तसेच इतर कुठलीही जास्त मदत आम्हाला मिळत नाही. आज समाजामध्ये देणगीदार भरपूर आहेत, परंतु तिथं आमचं अजून कार्य पोचलं नाही. ताईंच्या माध्यमातून आम्ही त्यांना त्या भेट द्यायला आलेत. त्यांच्या मदतीने आम्हाला आवाहन केलेलं आहे, आपण कोणी आपल्या वृद्धाश्रमाला भेट द्यावी. तिथं आम्हाला अन्नधान्याची गरज आहे, कपडे लत्त्याची गरज आहे किंवा बाकीचे गरजेचे साहित्य आहेत. ह्या अशा अनेक साहित्याची आम्हाला गरज आहे. आपण आमच्या वृद्धाश्रम प्रत्यक्ष भेट देऊन आपण मदतीचा पुढाकार घ्यावा, थोडी मी आपल्याला विनंती करतो. जय हिंद. देणगीदारांपर्यंत हा व्हिडिओ जातच म्हणजे ह्यांचं जे आश्रम आहे ते अजून त्यांच्यापर्यंत पोहोचत झाले नाही. अनेक समाजामध्ये चांगली लोक आहेत, तर तुम्ही प्लीज फुल नाही फुलाची पाकळी यांना मदत करू शकताय. मी त्यांचा स्कॅनर टाकते स्क्रीनला, तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेट देऊ शकता. आणि इथं जे आई लोक आहेत ज्यांना कुणाचाच आधार नाही आहे, अशांचा आधार तुम्ही एक पडद्यामागचे होऊन सुद्धा देऊ शकता आणि तुम्ही इथं येऊन प्रत्यक्षात सुद्धा त्यांना मदत करू शकता. धन्यवाद. आणि तुम्हाला जर या आई वृद्धा आश्रमाला भेट द्यायची असेल तर तुम्ही नीम शिरगाव या ठिकाणी या आणि सरांना मी नंबर टाकतेच आहे स्क्रीनवरती, तर तुम्ही सरांना फोन पण करू शकता आणि तुमची जी काही मदत असेल. अनेक लोकांपासून हे आई आश्रम जे आहे ते वंचित राहिलेलं आहे. म्हणजे समाजामध्ये खूप प्रेमळ लोक आहेत ज्यांना माया येते, ती लोकंसुद्धा आज या आई वृद्धाश्रमापासून वंचित आहेत. म्हणजे त्यांचीसुद्धा यांना गरज आहे.
तर नक्की तुम्ही या वृद्धाश्रमाला भेट द्या. तुमची एक छोटीशी मदत यांच्यापर्यंत पोहोचवू दे, हीच माझी नम्र विनंती आहे. माझी आई आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की तुमची एक मदत यांच्यापर्यंत, एक हात मदतीचा नक्की पोहोचावा. थँक्यू. आशीर्वादसाठी असतंय. हात जोडायचं नाहीत आम्हाला. काही दिवसांपूर्वीच ना, काही महिन्यांपूर्वीच ना. तर ह्या ज्या आजी आहेत तर गेले 6 महिने इथंच आहेत त्या आई वृद्धाश्रममध्ये. आणि गेल्या 8 दिवसापूर्वी यांना एक अटॅक आला होता. तर त्या अटॅक आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं होतं. त्यांचा एक पूर्ण शरीराचा भाग निकामी झालेला की ते मग पूर्ण काम करत नव्हता. आणि त्यावेळेला संजय सर जे आहेत त्यांनी त्यांच्या मुलांना फोन केला. ते सगळे आले होते, पण हॉस्पिटलच्या बाहेर त्यांची भांडणं चालू होती की तू पैसे भर, मी पैसे भर. अशी कुठं परिस्थिती, एवढी एका आईवरती परिस्थिती यावी का? पण खरंच सरांनी या आईला असं सांभाळले आणि सांभाळून घेतले. त्यांनी कुठून कुठून पैसे गोळा केले त्यांनाच माहिती. एक मदतीचा हात म्हणून कुठून कुठून त्यांनी पैसे गोळा केले त्यांना माहीत. कारण जेव्हा आपल्याला नाकारलं तेव्हा कुठंतरी देव कुणाला तरी उभा करत असतोय. आणि त्यांना तुम्ही काय आशीर्वाद द्याल? त्यांनी तुम्हाला व्यवस्थित सांभाळतात का? सांभाळतात, फार चांगलं सांभाळतात. तुम्हाला सगळं औषध गोळ्या सगळं सगळं खाणं पिणं सगळं जे काय आहे ते सगळं व्यवस्थित मिळते मला. होय ना? हो. तुम्ही त्यांना आशीर्वाद काय द्याल तुम्ही?